असंवैधानिक आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्याही निर्णयाला काही लोक चॅलेंज करत आहे, घटनाबाह्य म्हणत आहेत की हे काय मॅनेज होणाऱ्या गोष्टी नाही आहेत, ह्यांना कुणीही मॅनेज करू शकत नाही, हे फक्त न्यायदेवता आहे. तरीसुद्धा मराठ्यांना दिलेलं आरक्षण हे घटनाबाह्य आहे, अशा काही लोकांच्या वाक्य ऐकायला येतात काही दिवसापासून. ज्या म्हणतात की आपल्या देशाला माणुसकीने भरभरलेला देश आहे, खूप सन्मान मान ह्या देशाला भेटलेला आहे, खूप वीरपुत्रांचं इथं बलिदान गेलेलं आहे. परंतु कुठंतरी आता जाणवतंय की त्या वीरपुत्रांनी जे आपलं रक्त सांडवलं ह्या जमिनीला, ह्या मातीला स्वतंत्र करण्यासाठी, त्यांची देखील वारंवार अवहेलना केली जाते. त्यांच्यासाठी काही कायद्यांची भीती नाही आहे किंवा काही नाही आहे. जे येईल ते वाटेल ते बोलते, वाटेल ते हे करते. अतिशय अशा प्रकारे हिनवणी केली जाते मराठा समाजाला. आणि राहिला आरक्षणाचा मुद्दा, तर आरक्षण हे मराठा समाजच नाही तर इतरही लोक मागतात आहेत. काहीतरी गरज आहे 70 वर्षात ती निर्माण झालेली आहे. बऱ्याचशा नेत्यांनी, बऱ्याचशा शालिनताई पाटील असतील किंवा अण्णाभाऊ पाटील असतील, ह्या सगळ्यांनी आरक्षणाची मागणी केली होती. कोणाला पक्षाबाहेर केलं, तो कोणी आत्महत्या केली. त्याच्यानंतर हा जो लढा आहे तो कंटिन्यू चालू राहिला आणि बऱ्याच वेळा आपण तो बघतही आलेलो आहेत. त्याच्यामुळं कदाचित कुठंतरी खंत वाटते आणि वाईट वाटतं ह्या गोष्टीचं की जर हे दारिद्र्याचं चक्र मोडायचं असेल आणि देशाला कुठंतरी प्रगतीपथावरती न्यायचं असेल, तर प्रत्येक त्या दुर्बल घटकाला, त्या दरीला आपण भरून काढायचं आहे आणि कुठंतरी समानतेची जाणीव, स्वातंत्र्याची जाणीव, आपलेपणाची जाणीव ह्या मार्गातून आपण दुसऱ्या समाजांना द्यावी. राहिलं भौगोलिक परिस्थितीचं, जर शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकऱ्यांच्या इतक्या साऱ्या आत्महत्या झालेल्या आहेत आणि त्याच्यात सर्वात जास्त शेतकरी हे मराठा समाजाचे आहेत. मराठा समाजात शेतकरी काय एकाच ह्याचे नाही आहेत, पण बऱ्याच जाती धर्मांमध्ये शेती केली जाते. परंतु आत्महत्याचं प्रमाण इथंच का तर घरात नोकरीला मुलं कमी आहेत किंवा प्रत्येकालाच काय नोकरी नाही आहे किंवा शेतकऱ्याचा मुलगा हा शेतीच करतो, मग उत्पन्न नाही निघालं, कर्ज झालं तर टेन्शनमध्ये, किंवा मुलांची लग्न ठरत नाही आहे, शैक्षणिक कमजोरी, ह्या सगळ्या गोष्टींचा वाव कुठंतरी कमी पडतोय आणि देशात एक दारिद्र्य चक्रेत देश ओढला जातोय. म्हणतात ना, जय जवान जय किसान, ह्या 2 खांद्यांवरती मजबूत हा भारत आहे. बाकीच्या देशांची काय मला माहीत नाही, परंतु मी माझ्या देशाचं फार महत्त्व सांगते की हा देश ह्या 2 ह्याच्यावरती उभा आहे. आणि अभिमान आहे की आपला जो काही देश आहे तर वेगवेगळे वातावरण परिस्थिती आहे, भौगोलिक परिस्थिती पावलाला चेंज होत आहे, प्रत्येक राज्याची वेगळी, ह्याची वेगळी, अशा प्रकारे भौगोलिक परिस्थिती देखील कधी शेतकऱ्यांना साथ देत नाही आहे. अकाली पडणारा दुष्काळ झालं आणि ह्या सगळ्यांनी कुठंतरी मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागे जात चालला आहे आणि आर्थिकदृष्ट्या मागे जातोय म्हणल्यावरती दारिद्र्याखाली आपला मराठा समाज हा जात आहे. त्याच्यामुळं तुम्ही झालं किंवा प्रत्येक शेतकऱ्यांनी झालं स्वतः आवाज उठवला पाहिजे. आणि आवाज आपण प्रत्येक सोशल मीडियाद्वारे उचलू शकतो, आपण आवाज पत्राद्वारे उचलू शकतो, शांततेपूर्वक आंदोलनाने उचलू शकतो, निवेदनांनी उचलू शकतो, आपले प्रश्न मांडू शकतो. ह्या सगळ्यांचा आधार घेऊन तुम्ही एक न्यायव्यवस्थेला एक विनंती करून आपलं आरक्षण हे शांततेपूर्वक मार्गाने मिळवू शकता. आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही आहे असं बरेचसे जण म्हणतात. काही 4-5 डोकी सोडली तर जी अतिशहाणी आहेत ती वारंवार याचिका दाखल करत आहेत. तर त्या डोक्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही अतिशय उच्च शिक्षित ॲडव्होकेट आहात, चांगला तुम्ही कायद्यांचा अभ्यास केलेला आहात, मग तुम्हाला कुणीही सांगितलेलं नाही आहे सर, जर तुम्ही आमचा खरा समाज बघितला, आज जर मराठा समाजाची अवस्था बघितली तर तुम्हाला कळेल की मराठा समाज किती मागे आहे म्हणून. नोकरी, व्यावसायिक, आम्हाला 3 स्तरांवरती आरक्षण हवं आहे. आम्हाला स्वतंत्र आरक्षण हवं आहे, तर नोकरीमध्ये, शैक्षणिकमध्ये आणि बढतीमध्ये, ह्या 3 ह्याच्यात वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आम्हाला आरक्षण द्यावं. ह्या मुद्द्यावरती मराठ्यांनी
ठाम राहावं. कोणत्याही नेत्याची आपल्याला गरज नाही. नेते फक्त आणि फक्त इलेक्शन पुरते येतील. त्यांना विनवण्या कराव्या लागतात, त्यांच्याकडे जावं लागतं, त्यांना विचारावं लागतं की सर तुमचा पाठिंबा आहे का, खासदार साहेब तुमचा पाठिंबा आहे का, आमदार साहेब तुमचा मराठा समाजाला पाठिंबा आहे का आरक्षणाला. तेव्हा ते बोलतात, परंतु ते स्वतःहून हे प्रश्न मांडत नाही आहेत. ह्याचं अतिशय वाईट आणि दुःख वाटतं. आणि इतर समाजाचे नेते जे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते त्यांना भेटलं पाहिजे ह्याच्यासाठी निदान 4 वाक्य तरी बोलतात. परंतु आमचं दुर्दैव एवढं की आम्ही ज्या छत्रपतींच्या नावाखाली आजपर्यंत राजकारण करत आलो, आजपर्यंत सत्ता मिळवत आलो, तिथं कुणीही आवाज उचलत नाही आहे. माननीय उद्धवसाहेब ठाकरेंनी नोव्हेंबरपर्यंत काहीतरी निर्णय द्यायचा हे केलेला आहे की बाबा काहीतरी ठाम निर्णय देणार आहेत ते. परंतु मराठा समाजातले काही अतिशय ॲक्टिव्ह काही घटक आहेत, वकील झाले आपले, त्यांची देखील ही लढाई चालू आहे. ही लढाई काही फक्त दिसते अशी म्हणजे दिसायलाच हवी किंवा कोण लढतंय, खूप मागे हिरोज आहेत की ते लढतायत, खूप आंदोलक आहेत की जे तिथे उड्या मारतात आहेत, तिथे त्यांना लढायचं आहे, आरक्षण मिळवायचं आहे कोणत्याही परिस्थितीत. हे सगळं समाजाच्या वतीने चाललेलं आहे. परंतु काही घटक आहेत की ज्यांच्यामुळं आता तरुणांनी काय केलं पाहिजे की तरुणांनी स्वतःची पुढची भूमिका ठाम ठेवून आज सोशल मीडिया आहे त्याद्वारे जनजागृती करणं, त्याद्वारे आपले प्रश्न मांडणं, विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न मांडणं, शेतकरी वर्गाने आपले प्रश्न मांडणं, गाव पातळीवरती जाऊन अहवाल दाखल करणं, अहवाल काढणं, त्या अहवाल त्या कार्यकर्त्यांच्याकडून समन्वयकांकडे देणं, वकिलांकडे देणं. आणि ही कामं देखील सामान्यांची आहेत. असं नाही की कोणत्या गावात मोबाईल नाही आहे किंवा इतकं कोणी हे नाही आहे, परंतु तुम्ही त्याद्वारे देखील आपले प्रश्न मांडू शकता. हे बघा, आंदोलनं करून किंवा निदर्शनं करून आपल्याला आरक्षण भेटणार नाही आहे. आपल्याला आरक्षण हे पुराव्यानिशी गोळा करावं लागणार आहे आणि पुराव्यानिशी ते आरक्षण तुम्हाला न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयासमोर मांडायचं आहे. आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला आरक्षण हे कुणीही अडवू शकत नाही. कोणाचा जरी बाप वरून खाली आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. का तर मराठा समाज कोणाची थाळी ओढून खात नाही आहे, कोणाच्या थाळीतली अर्धी भाकर घेऊन खात नाही आहे, तर तो स्वतःचा न्याय हक्क मागतोय, ज्याची त्याला अत्यंत गरज आहे. ह्याच्यातून न्यायव्यवस्था झालं, पुन्हा कायदेव्यवस्था झालं, कुठंतरी विस्कळीत होती, देशात अशांतता होती. सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स चालू आहेत, बऱ्याच प्रकारचं युद्ध सोशल मीडियावरती पाहायला भेटतं आहे आपल्याला की बाबा मराठा समाजाच्या आरक्षणाला किती विरोध आहे. एखाद्या पोस्टवरती कळतं की किती पाणउतारा केला जातो. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा लक्षात घेतो की आपण सोशल मीडियावरती भांडून काही होणार नाही आहे, आपण यूथनी एकत्र येऊन आज समाज पुन्हा एकदा एकत्र करायचा आहे, जो की छत्रपतींनी केला होता. आणि एवढं सोपं नाही आहे ते. परंतु एका चिमुरडीच्या बलात्कारानंतरनं, कोपर्डी झाल्याच्या नंतरनं हा समाज पुन्हा आपल्या आई बहिणीसाठी एकत्र आला आणि लढायला शिकलाय म्हणजे तो स्वतःचे न्याय हक्क मागतोय. अजूनही त्या कोपर्डीच्या नराधमांना फाशी झालेली नाही आहे. त्याच्यासाठी लढायचं आहे आपल्याला. असे बरेचसे मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे हे आरक्षणाचे मुद्दे उचलले गेलेले आहेत. बऱ्याचशा तरुणांना खोट्या केसेसमध्ये अडकवलं जातं आहे, त्यांचं आर्थिक शोषण केलं जातं आहे, बरेचसे काय प्रकार घडायला लागले आहेत. नोकरीमध्ये झालं, विविध ठिकाणी झालं, मराठा समाजावरती अन्याय होताना दिसतोय. आणि तो अन्याय दूर करण्यासाठी तुमची, माझी, सर्वांची एक साथ गरजेची आहे. आपल्या समाजातले जेवढेही दुर्बल घटक आहेत, अशिक्षित, शिक्षित, नोकरदार, विद्यार्थी वर्ग, लहान मुलं, महिला, गृहिणी, जॉब करणाऱ्या महिला, ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन आपण ती भूमिका ठामपणे सर्वोच्च न्यायालयात मांडायची आहे. पुरावे गोळा करायचे आहेत. कोरोनाच्या काळामध्ये वारंवार मोर्चे काढणं किंवा आपल्यामुळं जो काय पोलिसांना देखील त्रास होतोय आणि बघताय तुम्ही की बऱ्यापैकी पोलीस देखील ह्याच्यात शहीद झालेले आहेत. हे सर्व नको आहे, अशांतता
नको आहे आपल्याला अजिबात आपल्या देशामध्ये. हा देश काय कोणाच्या बापाचा नाही आहे, हा देश आपला आहे. ह्या देशात आपल्या पूर्वजांनी स्वतःचं रक्त सांडून या मातीला स्वतंत्र केलेलं आहे, आपलं घर आहे. आणि घरातल्या करत्या धरत्या माणसाला कधीही घरात अशांतता नको आहे. म्हणून मराठा समाज शांततेपूर्वक मोर्चे काढतोय, शांततेपूर्वक विनवण्या करतोय, शांततेपूर्वक निवेदनं देतोय. त्याचा आदर सर्वोच्च न्यायालयाने करावा, त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, त्यांच्या ज्या काही प्रश्न आहेत त्याचा तोडगा काढावा. ज्या काही बऱ्याचशा खोट्या केसेस तरुणांवरती पडतात आहेत, ज्या काही आंदोलन करणाऱ्यांवरती काही केसेस पडतात आहेत, ह्या सगळ्यांचा जो काही आराखडा आहे तो सर्वोच्च न्यायालयाने मानावा आणि मराठा समाजाला कुठेतरी न्याय द्यावा. पुन्हा एकदा मराठा समाज हा एकत्र आलेला आहे. जाणीव आहे तुम्हाला मला. आज आपण कशासाठी लढतोय? आपण आपल्यासाठी नाही लढत आहे. आता आपलं निम्मा आपण 20-30च्या घरातून पण पुढं गेलेलो आहेत. परंतु त्या पिढींना जी की आत्ता उभरती आहे, ती पिढी की जी पुन्हा पुढं येणार आहे, त्यांनी म्हणायला नको की तुम्ही काय केलं. त्यासाठी आपल्या प्रत्येक त्या घटकाला ह्या यादीत उतरणं गरजेचं आहे. शेतकरी वर्गाची एखादी वेगळी लॉबी बनवा. तुम्ही वेगवेगळ्या घटकांची वेगळी लॉबी बनवा. जसं की 2014 पासून MPSC UPSCचे जे काही आहेत विद्यार्थी, त्यांनी आझाद मैदानावरती स्वतःचं हे केलं होतं. आता मध्ये डॉक्टर मुलांनी देखील आंदोलनं केली होती, उपोषणाला बसले होते, आमरण उपोषणाला. बरेचसे उपोषणाला बसून स्वतःला सिद्ध करतात आहेत. त्या मुलांवरतीही कुठंतरी अन्याय होतोय. फीजमध्ये सवलती नाही आहेत. एक वर्ग आहे की त्याला अतिशय कमी फी आहे आणि एक वर्ग आहे की त्याला अतिशय 1,00,000-2 लाख फीज आहे, तेव्हा त्यांना कुठं ॲडमिशन आहे. टक्केवारीमध्ये फरक आहे. हे जे सगळं होतं ह्याच्यातून फक्त आणि फक्त, मी म्हणत नाही की कोणाचं आरक्षण आमचं काही घेणं देणं नाही, परंतु कुठंतरी त्या गरीब घटकांवरती ज्यांनी रात्रंदिवस अभ्यास केलेला आहे परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी, त्या स्वप्नांना कुठंतरी मुरडलं जातं आहे, चिरडलं जातं आहे, त्यांचा गळा घोटला जातो आहे. ह्याच्या रूपात स्वतः सगळं हे असून, स्वतः सगळी कार्यक्षमता असून त्या विद्यार्थ्यांना कुठंतरी न्याय भेटत नाही. त्या शेतकरी मायबापाच्या लेकरांना कुठंतरी न्याय भेटत नाही. त्या शेतकरी वर्गाला कुठंतरी न्याय भेटत नाही. म्हणून हा आरक्षणाचा मुद्दा वेगवेगळे समाज मांडत आहेत. पुणे मुंबईतला तुम्हाला मराठा समाज दिसतो, त्यांचे बंगले दिसतात, त्यांच्या गाड्या दिसतात, तो बोटावरती मोजण्या इतका आहे. पुण्याची परिस्थिती ती मराठवाड्याची परिस्थिती नाही आहे. कुठंतरी प्रत्येकजण वेगवेगळ्या समस्यांनी झगडत आहे. सगळेच राजे महाराजे नव्हते बाळा. तू 4-4 वेळा आपले ॲडव्होकेट साहेब राजे महाराजांना ट्रोल करतात. मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एक उच्च शिक्षित वकील आहात, परंतु तुम्ही ज्या भाषेने आमच्या मुलांशी संवाद साधता किंवा ज्या प्रक्षोभाने मराठा समाजाला टार्गेट करत आहात, ते अतिशय चुकीचं आहे. आरक्षण हे 10 वर्षासाठी दिलं होतं. आरक्षण आज हे 70 वर्षावरती आलेलं आहे. 70 वर्षात खूप काही चेंजेस झालेले आहेत. भौगोलिक म्हणा किंवा मग आर्थिक म्हणा, शैक्षणिक म्हणा, प्रत्येक वेळेनुसार बदलतं आहे आणि वेळ तीच नाही राहत. सेलिंग कायदा असेल, बरेचसे असे कायदे आहेत खूप काय आहे की ज्यांनी शेतकऱ्यांवरती बराचसा काही त्यांना अल्पभूधारकता दिलेली आहे. त्याच्यामुळं कदाचित त्या घटकावरती अन्याय होत आहे. तेव्हा गरज नव्हती म्हणून नाही घेतलं, परंतु आता गरज आहे ना, मग घेणार. आणि तुम्ही मी ह्या गोष्टी अंमलात आणणं गरजेचं आहे. समाजाप्रती लढणं गरजेचं आहे. लढणाऱ्यांचा इतिहास झालेला आहे, भले ते मुठभर का असेना. मुघल राज्य करत होते, छत्रपती जर नसते लढले तर कदाचित आज आपण महाराजांचा एवढा उदो केला नसता. आज कदाचित आपण आजपर्यंत गुलामीत असलो असतो. त्यांच्यापासून स्वातंत्र्य भेटलं तर कुठं लगेच इंग्रजांनी स्वतःचं राज्य स्थापन केलं. इंग्रजांच्या गुलामीतून हा भारत कायम गुलामगिरीतच राहिलेला आहे. परंतु आता कुठंतरी तो श्वास घेतोय स्वातंत्र्याचा, प्रगतीचा, त्या ह्याचा. तर तेव्हा त्याला कुठंतरी आरक्षणाचा जो हा काय साचा आहे, आरक्षण काय हा जो मुद्दा आहे, हा कुठंतरी भरकट होतो आहे. आणि ह्याच्यातून चांगल्या हुशार बुद्धिमान अशा तरुणांना मागं खेचलं जातं आहे आणि देशाच्या प्रगतीत कुठंतरी खुंटता येत आहे. काही तरुण बाहेर जॉबला जातात, दुसऱ्या देशाची प्रगती होती, त्यांच्याकडनं करार केले जातात
आणि ते तिकडं जाऊन जॉब करतात, तिकडं त्यांना पगार चांगला भेटतो, त्यामुळं माती बाबतीत त्यांना असं काही हे वाटत नाही आहे. परंतु आपल्याच देशात जर राहून आपल्याच तरुणांनी वेगवेगळे शोध लावले, त्यांची बुद्धिमत्ता तिथं वापरली, प्रत्येकाला समानता दिली, तर कदाचित ही जाती व्यवस्था, ही जी काय आत्ता चाललेलं आरक्षणावरनं जे युद्ध आहे ते कुठंतरी कमी होईल आणि खरंच आपण एका निष्ठेने आरक्षणाच्या मुद्द्यावरती लढतोय आणि ह्याचा अभिमान येत्या काही वर्षात आपल्याला होईल की नाही, मी लढले होते आणि आरक्षण जेव्हा भेटेल तेव्हा कुठंतरी खारीचा का होईना वाटा तुमचा माझा असेल, म्हणून लढायचं. कुणी आपल्याला अवॉर्ड देऊ नाही देऊ, कुणी आपल्याला बोलायला संधी देऊ नाही देऊ, काही घेणं देणं नाही, परंतु यूथनी एकत्र येणं गरजेचं आहे. गाव पातळीला एकत्र येणं गरजेचं आहे, तालुका लेवलला एकत्र गरजेचं आहे येणं, त्यांचे प्रश्न मांडणं, त्याचं पूर्ण अहवाल दाखल करणं, हे काम तुमचं माझं आहे. ह्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर काही पद असावं किंवा कोणत्या लेवलला असावं किंवा काहीतरी सरकारी असं काहीही नाही. तुम्ही सुद्धा तुमचे प्रश्न सर्वोच्च न्यायालयात मांडू शकता. तुम्ही देखील आरक्षणाच्या बाबतीत लढू शकता आणि लढायचं. तुम्ही शिक्षित आहात, अशिक्षित आहात, तुम्ही अंगठे बहादूर आहात, तुम्ही सह्या करता, ह्याच्याशी कोणाचंही काही घेणं देणं नाही. तुमच्या समाजावरती अन्याय होतोय, त्याच्यामुळं तुम्ही लढायचं. पुन्हा एकदा ही स्थगिती हटवायची जी वारंवार येते, का येते ह्याचा अभ्यास आपल्या माननीय लोकांनी, वकिलांनी केला पाहिजे. चांगले वकील, बेस्ट वकील आहेत ते द्या. पण ह्या देशाचं एक मला सांगावंसं वाटतं आणि अवश्य आम्ही मुद्दा मांडणार आहे की कशासाठी एखाद्या गरीब स्त्रीवरती अन्याय होतो किंवा एखाद्या महिलेवरती अन्याय होतो, ती कोर्टात जाते, ती दरवाजा खटखटते, तिला न्याय भेटत नाही. अशी बरीचशी प्रकरणं मी पाहिलेली आहेत. कधी बऱ्याचपैकी अत्याचार झाल्याच्या नंतर देखील कधी कधी न्याय भेटत नाही त्या व्यक्तींना, त्या महिलेला, आणि ती महिला लढतीये. अशा बऱ्याचशा महिलांची उदाहरणं मी तुम्हाला देऊ इच्छिते. परंतु आत्ता जेव्हा हे सुशांत मर्डर प्रकरण झालं, एक उदाहरण म्हणून सांगते मी तर आरक्षणाच्या बाबतीत, की ती व्यक्ती एक ड्रग सप्लाय करणारी किंवा ड्रग घेणारी आहे. तिच्यासाठी मान शिंदेसारखे मोठे वकील फ्रीमध्ये तिची लढाई लढतात आहेत. परंतु ह्या देशात अशा महिलांना असे मोठे वकील की बाबा तायांनो, बहिणींनो, माझ्या देशातल्या आया बहिणींवरती जे अन्याय होतात, बलात्कार होतात, त्यांच्यासाठी पैसे देऊन त्यांना विनवण्या कराव्या लागतात. परंतु दुर्दैव की एका ड्रग्समध्ये अडकलेल्या मुलीला फ्रीमध्ये मान शिंदेसारखा वकील भेटतो आणि तो फ्रीमध्ये तिचं ते लढतो. ह्याचा अतिशय आश्चर्य वाटतं की कुठं आपल्या न्यायव्यवस्थेला नेऊन ठेवलेलं आहे लोकांनी, कुठं त्या आया बहिणींच्या ह्याला नेऊन ठेवलेलं आहे. खूप अन्याय होत आहे महिलांवरती. वेगवेगळ्या स्तरांमध्ये आवाज उचलतात आहेत, न्याय भेटतोय, कधी न्याय भेटत नाही आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी होतात आहेत. परंतु अशा लोकांना फ्रीमध्ये सगळं काही भेटतं आहे, अशांना असे दिग्गज वकील साथ देतात आहेत. परंतु ज्या खरंच घटकांना, ज्या खरंच माता भगिनींना गरज आहे, त्यांच्यापर्यंत कुणीही पोचत नाही. ह्याचं दुर्दैव म्हणावं लागेल. आणि न्यायव्यवस्थेचा कसा वापर केला जातोय आणि कसा तिला हे केलं जातं आहे, ह्याची उदाहरणं काही गोष्टींमधून मी तुमच्यासमोर मांडलेली आहेत. न्याय हक्क मागितला की राजकारण येतं कोणत्याही गोष्टीमध्ये. आज आपण बॉलिवूडला बघतोय, आज बॉलिवूडमध्ये सगळे हायफाय स्टँडर्ड खूप भारी लोक आहेत की जे बऱ्यापैकी फार पैशावाले आहेत आणि अशा लोकांच्या लढाईसाठी सगळे उतरतात ते, त्यांच्या सपोर्टसाठी. ड्रग्ससारखा जी की भारताच्या तरुण पिढीला कुठंतरी नाशबद्ध करत आहेत, त्या पिढ्यांना वाचवण्यासाठी, त्या लोकांना वाचवण्यासाठी चांगले दिग्गज लोक सपोर्ट करत आहेत. परंतु बलात्कार झाल्यावरती, देशात असं काही झाल्यावरती कुणीही पुढं येत नाही. कुठं त्या हिरोईनी दिसत नाही. मग कुठंही तुम्हाला लढताना कुणी दिसत नाही. परंतु अशा लोकांच्या वेळेस लढताना बरंच काही दिसतं. ही न्यायव्यवस्था नाही, हा कुठंतरी तिचा दुरुपयोग आहे. त्यांना कुणीतरी विचारलं पाहिजे.
तुम्ही त्यांच्या मागे उभे राहता, मग जेव्हा तुम्ही त्या घटकांच्या मागे का नाही उभं राहत? आज आपल्या भावांनी 40 जणांनी आत्महत्या केली आरक्षणासाठी. त्यांचा का मुद्दा उचलून धरत नाही एवढा? का हे हिरो हिरोईन सपोर्ट करत नाही? परंतु अशा वेळेस करतात. आज ड्रग्ससारख्या अंमली पदार्थांमुळं माझ्या देशात जे काही वातावरण क्रिएट झालेलं आहे, इतके मोठे मोठे हस्तींची नावं येतात आहेत, तिथं सपोर्ट आहे, तिथं नेते सपोर्ट करतात आहे, स्वतःचे वाक्य मांडतात आहेत, काय होतंय, कोण व्यसन करत नाही, असे मोठे मोठे नेत्यांचे वाक्य आहेत आणि मी बोलणार. परंतु जेव्हा एखादा समाज न्याय मागतोय तेव्हा त्याच्यावरती मुक्का मोर्चा असं लिहिणारे दिग्गज आपले नेते आहेत बरेचसे, ज्यांचा की आरक्षणाला वारंवार विरोध आहे. हे तिथं का नाही न्याय, हक्क, समाज, देश ह्या भूमिका मांडत? का तर तुम्ही आम्ही त्यांना काय देणार आहे? काहीच देणार नाही आहे. फक्त ते आपल्याकडनं घेऊ शकतात. आपल्या नावाचे तांदूळसुद्धा ते घेऊ शकतात. गरिबांचे त्यांना तांदूळही पुरत नाही. म्हणजे ही का न्याय व्यवस्था? ह्यांना विचारणारं कोण आहे की नाही? असे बरेचसे मुद्दे आहेत. कुठंतरी त्याच खुर्चीवाल्यांना जाब विचारा तुम्ही, की तुम्ही काय ह्या विषयात. त्यांना बस बोलतं करावं लागतं. सर सांगा ना सर, आरक्षणाच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे सर, मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे की नाही? परंतु जेव्हा असा एखादा मुद्दा येतो तेव्हा स्वतः नेते प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या मुद्द्यावरती भांडताना मी बघितलेलं आहे. म्हणजे हे म्हणत नाही मराठा समाजाबाबतीत, कोणताही समाज असू दे, तिथं कुठंतरी अन्याय होतोय तेव्हा ह्या लोकांनी कुठंतरी पुढाकार घेऊन बोललं पाहिजे. समाजाची, देशाची कशी प्रगती झाली पाहिजे ही धोरणं ठेवली पाहिजेत. तेव्हा कुठंतरी देश एक समानतेने, एक न्यायव्यवस्थेने, संविधानिक पद्धतीने, शांततेपूर्वक स्वतःची प्रगती करेल. बघा बाकीचे देश कुठं चाललेले आहेत. आपली घटना एवढी महान असून सुद्धा, एवढे कायदे आपले स्ट्रॉंग असून सुद्धा आपण कुठंतरी मागे पडतोय. कदा ते गैर हातांनी वापरलं जातं. बऱ्याच वेळा मी जेव्हा महिलांना काही प्रश्न असतात, कंप्लेंट द्यायला जातो, तेव्हा खूप वेळा कंप्लेंटसुद्धा घेत नाहीत. परंतु एखाद्या अभिनेत्री बाबतीत काय झालं, तिला कोणी काय केलं तर 2 मिनिटात ती कोणतीही FIR दाखल करून बाहेर निघू शकते. हे झालेलं आहे. हे मी उदाहरण आवर्जून देते आणि देणं गरजेचं आहे. बिकॉज की न्यायव्यवस्थेचा कसा वापर हे लोक आपल्या ह्यांनी करत आहेत. कसं काय येतो ड्रग्स, कसं काय येतात बारूद, कसं काय या देशात प्रवेश करतात ह्या सगळ्या गोष्टी, कसं काय या देशात जाती व्यवस्था, कसं काय जरी जाती व्यवस्था काय आज नाही आहे, परंतु कशामुळे हे सगळं निर्माण होतं ह्याचा सर्वसामान्य भारतीयांनी, तुम्ही मी विचार केला आणि आपण एक संघटित होऊन देशातल्या त्या प्रत्येक दुर्बल घटकांना, मग ते अंध, अपंग, जे काही घटक आहेत, जे की शोषित आहेत, जे की तिथपर्यंत नाही आहेत, मग त्यात बरेचसे आहेत, त्या घटकांना जर हाताला घेऊन चाललो तर नक्कीच भारत प्रगती करेल. परंतु गरीबच होत चाललाय, श्रीमंतच होत चाललेला आहे. नेतेच होतात आहेत, त्यांची पोरं खासदार आमदार होतात आहेत, परंतु सामान्य जनतेतली जनता, सामान्य मुलं, त्यांना ते स्टेज भेटत नाही आहे. त्यांच्याकडं बुद्धिमत्ता असून सुद्धा त्यांना ते स्टेज अवेलेबल होत नाही आहे. हे एका क्षेत्रात नाही, प्रत्येक क्षेत्रात ह्या गोष्टी लागू आहेत. प्रत्येक क्षेत्रात कुठं ना कुठं तरी अन्याय होतच आहे. त्या सगळ्या अन्यायांना न्याय देण्याचं काम कुठंतरी आपण करायचं आहे, किंवा आपल्या घटनेत त्या तरतुदी आहेत. आणि घटना ही कोणत्या श्रीमंतासाठी किंवा त्याच्या न्याय हक्कासाठी नाही आहेत. घटना ही त्या प्रत्येक दुर्बल घटकासाठी आहे. त्यांच्यासाठी आपल्याला लढायचं आहे आणि त्यांना लढायला शिकवायचं आहे. त्यांना स्वतःचं एक स्टेज द्यायचं आहे. मग ज्या मागण्या असतील, ज्या योग्य असतील, त्या मागण्या त्यांना हे करायला पाहिजेत. बघा ना, आता JNUचा विषय निघाला म्हणून सांगते, JNUला सपोर्ट करायला गेले, पण मराठ्यांनी 58 मोर्चे काढले. एक रेप झाली, फक्त न्याय मागत होते की फाशी द्या.
परंतु तिथं कोणतीही अभिनेत्री आली नाही, तिथं स्वतःचं कोणाला प्रेझेंट केलं नाही शांतते. परंतु शाहीन बागमध्ये जाऊन हिरोईननी तिथं सपोर्ट दाखवला. दिस इज अ रिअल इंडिया. काय तर कागद तर मागितले होते. जर न्यायव्यवस्था ही कायद्यानेच चालते, न्यायव्यवस्था ही कागदाच्या पुराव्याशिवाय ती हे होत नाही, पुरावेच लागतात. मग हरकत काय होती? तिथं जाऊन सपोर्ट केला. परंतु एका रेप झाली आहे, समाज मोर्चे त्याच्यावरती मोर्चे काढतोय, अन्याय होतोय, कुठंतरी मुलांवरती खोटे केसेस होतात, ते 14,000 जणांवरती केसेस झाल्या. परंतु एक अभिनेत्री किंवा एक, आणि आपण त्यांना बलाढ्य करतोय, आपला 35% समाज त्यांचा पिक्चर आला की त्यांचा पाहायला जातोय. परंतु जेव्हा तुमच्या समाजावरती अन्याय झाला तेव्हा कोण आलं का? JNUच्या 500 मुली तिथं बसल्या तर त्यांच्यासाठी तिथं गेल्या, परंतु तुमचे लाखो लोक रस्त्यावरती उतरले. एक सेलिब्रिटी सोडावं, एक नेता तरी तुम्ही त्याला वोट दिलेला आला का तुमच्यासाठी? कुणीही आलेलं नाही. माझे मुद्दे कदाचित तुम्हाला चुकीचे वाटत असतील, आय थिंक सो, परंतु हे मुद्दे खरंच गरजेचे आहेत आज. की का देशाच्या एखाद्या घटकावरती, एखाद्या समाजावरती जेव्हा अन्याय होतोय तेव्हा का हे लोक पुढे येऊन का त्याचा प्रतिकार करत नाही, जर यांना देशाबद्दल फार प्रेम आहे तर? माझ्या समाजातल्या 2 मुलींची निर्घुणपणे हत्या झाली, 14 वर्षाच्या, त्यांचा बलात्कार झाला. एकीवर 4 जणांनी केला, एकीवरती 8 जणांनी बलात्कार केला. तरी आम्ही न्यायच मागतोय, आम्ही हक्कच मागतोय, आम्ही आरक्षणच मागतोय. म्हणून लढायचंय भावांनो, स्वतःसाठी लढायचंय, कोणासाठी नाही लढायचं. आपल्याला हा देश टिकवायचा आहे. ही माती आपण स्वतंत्र केलेली आहे, आपल्या महापुरुषांनी स्वतंत्र केलेली आहे. तिचा वारसा टिकवायचा आहे, तो इतिहास टिकवायचा आहे. कुणी येईल आणि कुणी काही बोलल आणि कुणी काही करल त्यासाठी नाही आपल्याला हे करायचं. म्हणून हा मुद्दा एकदम योग्य आहे आणि आपल्याला लढायचं आहे. रिझर्वेशन फॉर ऑल, रिझर्वेशन फॉर नन, ह्या पद्धतीने जरी लढलात तरी हरकत नाही. द्यायचं तर सगळ्यांना द्या, नाही तर कोणालाच नाही. मग समान नागरिक कायदा, का तर घटना स्वतः समानतेचा अधिकार देते. बरेचसे ॲडव्होकेट आहेत जे मला आता ऐकत आहेत, बरेचसे नोकरदार आहेत ते मला ऐकत आहेत. नक्कीच तुम्ही प्रतिक्रिया द्या, नक्कीच आपला फार मोठा मोलाचा वाटा आहे. जय शिवराय तर तुम्ही म्हणतायच, पण त्याचबरोबर तुमचे प्रश्न देखील मांडा की ज्याच्यावरती आपण सोल्युशन काढू. काही आयडियाज मला मिळतील, तुमच्याकडनं काही शिकण्यासारखं असलं, एका कमेंटमधून सुद्धा फार काही शिकण्यासारखं असतं, फार काही मुद्दे की जे मी मांडू शकते. आपल्या समाजावरती, आपल्या बंधूंवरती, आपल्या हे पुढच्या पिढ्यांवरती अन्याय होऊ नये म्हणून आपल्याला लढायचं आहे. आणि हा लढा एकत्ररित्या द्यायचा आहे. तुम्ही मी त्यासाठी एकत्र यायचं आहे, समाजाला एकत्र करायचं आहे. कोणत्याही पक्षाच्या बांधणीला मराठा समाज बांधलेला नाही आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध करायचं आहे. तुम्हाला माहिती, जेव्हा आपण मोर्चे काढले तेव्हा असतील कोणाकडे BMW, फॉर्च्युनर असतील, ते बलाढ्य, काय घेणं देणं नाही, पण सामान्य देखील होते ना. परंतु हुशार लोकांनी त्याचे फोटो काढले, बघा म्हणे ह्यांना आरक्षण पाहिजे, आणि त्या याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या. प्रत्येक मराठ्यांकडे काय फॉर्च्युनर नाही आहे, 10% लोकांकडे असतील. 90%, त्या 10%मुळे तुम्ही 90%वरती का अन्याय करताय? आणि हे आपल्याबरोबर होतंय. एकाच्या समोर पूर्ण भरलेलं ताट वाढलं जातंय आणि एक समाज पूर्णपणे पदर पसरतोय.
की आम्हाला गरज आहे, आमची पोरं आत्महत्या करतात आहेत, आमची पोरं मरतात आहेत, आमची पोरं झुरतात आहेत, आमचा समाज कुठंतरी मागं राहतो आहे, ह्यासाठी वेगवेगळी आंदोलनं करत आहेत. कधी आक्रोश आंदोलन, कधी आक्रोश आंदोलन, कधी कधी तर जागरण गोंधळ घालतात आहेत. शांततेपूर्वक चाललेलं आहे का? तर देश त्यांचा आहे, घर त्यांचं आहे. आम्ही काही जिहादी नाही होत. दादा, मी माझ्या समाजाचं नेतृत्व करते. इतर समाजांमध्ये नेतृत्व करणारे असतील, परंतु आज जास्त गरज माझ्या समाजाला आहे, म्हणून मी माझ्या समाजासाठी लढते आहे. मी प्रत्येक त्या घटकाचं नाव घेतलेलं आहे की जे खरंच आज दुर्बल आहेत, त्या सगळ्यांना आरक्षण पाहिजे. सगळेजण आरक्षण मागतात, ते आम्हाला कोणाचंही नको आहे. आम्ही कोणत्याही धर्माचं, जातीचा उल्लेख न करता मी माझा आज हा 1 तास कंप्लीट केलेला आहे. मी काय ॲडव्होकेट नाही आहे, किंवा मी काय डॉक्टर नाही आहे, किंवा मी काय फार मोठी शिकलेली अशी काही हस्ती नाही आहे. मी एक सामान्य घरातली सामान्य मुलगी आहे, जी की मी माझे प्रश्न, माझ्या समाजाचे प्रश्न माझ्या तोडक्या मोडक्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ते तुम्ही एवढे वेळ झालं, एवढे सगळेजण ऐकून घेतात, ते तेवढं सगळ्या शेअर करतात आहे. त्यांना काहीतरी पटतंय किंवा नाही पटत त्याच्यासाठी मला कळेलच नंतरनं, परंतु मला माहिती आहे की जे मी हे मुद्दे मांडलेले आहेत ते देशाच्या प्रगतीसाठी आहेत, ते समाजाच्या प्रगतीसाठी आहेत. जर आपण एकमेकांचा जर नेते स्वतःच्या प्रगतीसाठी जर महागठन करू शकतात, तर समाज का महागठन करू शकत नाही? जे एकमेकांची तोंड बघत नव्हते नेते, ते आज महागठबंधन करत आहेत. परंतु आज प्रत्येक समाजाने एकत्र येऊन महागठबंधन जर केलं तर नक्कीच आपल्याला आरक्षण भेटेल. प्रत्येक समाजावरती होणारा अन्याय हा कमी होईल, किंवा त्यांना न्याय मिळेल. मराठ्यांना स्वातंत्र्य आरक्षण हवं आहे, त्यांना शैक्षणिक, त्यांना नोकरी आणि त्यांना बढती, या 3 क्षेत्रात वेगवेगळे आरक्षण हवं आहे. आणि जर आणि मी तर गेल्या वेळेसही म्हणलं होतं की ज्या समाजाने देखील आरक्षण मागेल त्याचं स्वागत आहे. त्यांच्या पाठीमागे मराठा समाज हा मोठा भाऊ म्हणून उभं राहणार आहे. कोणाच्याही आरक्षणाला विरोध नाही. माझी परवा दिवशीच पत्रकार परिषद झाली, त्यातही मी बरेचसे मुद्दे ठामपणे मांडलेत. तरुणांवरचे गुन्हे मागे घ्या, आंदोलनातून होणारं किंवा आरक्षणातून होणारे जे काही वातावरण ज्वलंत होत आहे, पेटत आहे, ते कुठंतरी सरकारने त्याच्यावरती लक्ष द्यावं, मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आणि आपली ही जी पोरं आहे, जसं हे तुमचं कुटुंब आहे, जसं तुमचं हे घर आहे, जसं माझं कुटुंब माझी जबाबदारी, तशीच हे सुद्धा तुमचंच कुटुंब आहे. हे जे तुमच्याच कुटुंबातला एक हिस्सा आहे. एका पोराचं पोट भरायचं आणि एकाला उपाशी ठेवायचं, हे कुठल्याही कुटुंबात मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. आमच्या समाजाबरोबर सवतीसारखा व्यवहार कुणी करू नये. आणि तो जसा व्यवहार आम्हाला जाणून आला किंवा कोणाच्या बोलण्यातून जाणवला तर चुकीचं आहे. आणि आता तुम्हाला सांगते मी, तुम्ही नेत्यांपाशी विनवण्या करू नका, तुम्ही कोणाकडेही जाऊ नका, तुम्ही तुमच्या पद्धतीने निवेदनं द्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने जनजागृती करा, त्या लेवलला काम करा आणि एक भूमिका स्पष्ट करा मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी फ्युचरमध्ये करायच्यात किंवा आरक्षणाच्या मुद्द्यावरती करायच्यात, ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन काही महत्त्वाची उदाहरणं देखील मी याच्यात दिलेली आहे की देशाचं वळण कुठं चाललेलं आहे, कोणाला सपोर्ट आहे, कोणाला नाही आहे. काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये टाका, मेसेंजरला टाका, किंवा माझं पेज आहे त्याच्यात जरी टाकले तरी चालतील.
काही चुकलं असेल तरी सांगा, काही मुद्दे पटले असतील तर त्या मुद्द्यांवरती अजून काही विश्लेषणं द्यायची असतील ती देखील सांगा. आपली पूर्णपणे एक टीम आहे सक्रिय, टीमनुसार आपण काम करतो आहे. ते टीम वकिलांची आहे, शैक्षणिक प्रत्येक त्या स्तरातल्या व्यक्तींची आहे. त्यानुसार आपण ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू. काही अडचणी असतील तर बिनधास्त कॉल करा. कुठे खोटे गुन्हे दाखल होत असतील, कुठं समाजावरती अन्याय होत असेल तर सक्रिय राहा. नाही होतोय त्याचं, त्यांनीच केलं, आम्ही काय करू, ही भावना आता सोडा आणि पुन्हा एकदा एकजूट होऊन आरक्षणाला लढा देऊयात, आरक्षण मिळवूयात, नाहीतर समान नागरिक कायदा मिळवूयात. मी थांबते, बराच वेळ झाला बोलतीये. आणि कोरोनामध्ये काळजी घ्या, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. आणि पुन्हा एकदा सांगते, आंदोलनं करून, निदर्शनं व्यक्त करून किंवा टायर जाऊन आपल्याला आरक्षण मिळणार नाही आहे. त्यासाठी ठोस पुरावे सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करा, जेणेकरून आपल्या समाजाला न्याय मिळेल, आपल्या पुढच्या पिढ्यांना येत्या न्याय मिळेल. त्यासाठी समाजाने सक्रिय राहावं आणि प्रत्येकाची भूमिका आहे आणि ती प्रत्येकाने पार पाडायची आहे. गावोगावी लढा, तालुका पातळीवरती लढा, पण लढा. आता थांबून उपयोग नाही. जर आता तुम्ही थांबलात तर पूर्णपणे समाजावरती कुठंतरी अन्यायाच्या दरीत ढकलला जाईल. धन्यवाद सर्वांचं एकदा एवढा वेळ मला ऐकून घेतल्याबद्दल. आणि पुन्हा एकदा धन्यवाद त्या टीमचं, 1 करोड मराठ्यांच्या फेसबुकचं. त्या सर्वांनी मला ही संधी दिलीत आणि नक्कीच माझे विचार लोकांपर्यंत गेलेत, बऱ्याच लोकांपर्यंत मी पोचले. त्याबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय भारत.